सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेत. पाठीचा कडा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीकडे हलकेशी सैल सोडलेले. पाठीचा मणका एका सरळ रेषेमध्ये आहे. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य ओठांवरती. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. आपलं शरीर स्थिर होत आहे. हळूहळू मनाकडे वाटचाल. श्वासाची जाणीव. श्वास घेतो, सोडतो. सहज आणि लयबद्ध सुरू असलेला आपला श्वास. तिथे आपलं लक्ष आपण केंद्रित करीत आहोत. मनानेही स्थिर होऊया. शरीर मन स्थिर होण्यासाठी करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत ओंकार. ओ. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. कुठलीही घाई न करता, गडबड न करता अगदी सहजतेने करण्याचा प्रयत्न. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची असेल. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती आपली आपण मनाने काउंट करूया. सावकाश गती थांबवायची आहे. या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासासोबत आपण आपल्या मनातली सगळी जडता, नकारात्मकता, आपल्या सगळ्या व्याधी बाहेर सोडून दिलेल्या आहेत आणि आपला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आपापल्या क्षमतेने.
खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक खोलवर दीर्घ श्वास आणि श्वास सोडताना अगदी हळू आवाजातला ओंकार. ओम. 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 दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या समोर नतमस्तक. आपल्या या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. त्याला साक्षी ठेवून करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत तुम्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेले ऊब अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घ्यायचे. विश्रांती. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया आपापल्या क्षमतेने. आणि आपले दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत पुढे व्हायचंय. आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत वर या आणि श्वास सोडत उजव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. अजून 3दा हीच कृती श्वासाकडे लक्ष देऊन आपली आपण करून घ्या 3 वेळेला. तीन वेळेला झालं की मग थांबायचंय आणि ही कृती आता विरुद्ध बस. आता डावा उजवा पाय सरळ करा. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि आता सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत पुढे जायचं. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूने खाली. 1 5 वेळेला ही कृती श्वासाकडे लक्ष देऊ. 2 3 4 आणि लास्ट 5. 5 वेळा झालं की थांबा. आपला डावा पाय सरळ करा.
आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल करून रिलॅक्स. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल जेव्हा आपण पाठीच्या मणक्याला एक प्रेशर असतो, एक ताण असतो, पीड असतो. करूया नौकाचार. आणि पुन्हा एकदा दोन्ही पाय जोडून घ्या, हाताच्या मुठी वळून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. आता एक श्वास भरून घेत खाली कसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे. आपली हाताची मूठ पावलाच्या बाहेर चालते. श्वास घेत वर आणि श्वास सोडत पुढे. 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा दोन्ही हात समोर, हातांची बोटं हातांच्या मुठी वळवल्या आणि आता श्वास घेत पुढे जा आणि श्वास सोडत मागे या. 1 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं आणि विश्रांती घ्यायची. साधी मान. करूया नेक रोटेशन. आपले हात गुडघ्यांवरती असतील, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, पाठीचा मणका सरळ आणि डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आता पूर्ण नेक रोटेशन बंद डोळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. आपली आंतरिक सजगता वाढवण्याचा हा छोटासा आपला प्रयत्न असेल. डोळे मिटून घ्यायचे आणि एकदा आपली मान उजवीकडे न्यायची, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता हलकसं टिल्टिंग करायचं. आपल्या सगळ्यांना कृती माहिती आहे. मध्ये येऊन थांबायचं आणि एकदा मान उजव्या बाजूला टिल्ट करायची, एकदा डाव्या बाजूला. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. डोळे मिटलेले एकदा उजवीकडे, श्वास घेत उजवीकडे, उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, पुन्हा श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. वन मोर. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता श्वास घेत मान वर, डोळे मिटलेले, तोंड बंद, श्वास सोडत हलवटी गळ्याकडे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मध्ये येऊन थांबायचे, पुढे झुकायचं ना. पुन्हा श्वास घेत वर, सहज आणि सावकाश हालचाल. श्वास सोडत खाली. आपलं श्वास आणि हालचाल याच्यामध्ये एक लयबद्धता असावी. श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन 3 वेळा. डोळे मिटलेले आणि सुरू करूया. श्वास घेत मान उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडे मध्यभागी. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा सोडण्याचा कालावधी वेगळा असू शकतो, पण अशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत मान उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडे पुढे. डोळे मिटलेले, फक्त हालचाल आपल्या मानेमध्ये होतीये, खांदे मात्र वर उचलून. श्वास घेत मान उजवीकडे, श्वास सोडत डावीकडून पुढे. 3 वेळेला एका बाजूने, 3 वेळेला दुसऱ्या बाजूने. आता मान श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. सावकाश कृती. डोळे मिटलेले. तिन्ही वेळेला दोन्ही बाजूनी झालं की थांबून मान सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि पुन्हा एकदा आंतरिक सजगता. श्वासाकडे लक्ष देऊन डोळे मिटून जेव्हा आपण काही कृती करतो
तेव्हा आपले मनातले विचार आपोआप थोडेसे बाजूला होतात आणि आपल्या कृतीशी आपलं मन एकरूप व्हायला सुरुवात होते. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते. सावकाश डोळे उघडायचे आणि कुठून उघडायचे. स्टँडिंग मध्ये बोलूया. हाताचा आधार न घेता उठता त्याच्यावर. थंड स्थितीमध्ये विश्रांती. करण्यात आपण कटिचक्रासन म्हणजेच आपल्या कमरेच्या स्नायूंना एक हलकासा क्लिक. तर पावलांमधलं थोडस अंतर कमी करा. अगदी अर्ध्या फुटापर्यंत पण कमी असेल आपलं अंतर दोन्ही पावलांमध्ये. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा आडवी. अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल दोन्ही पावलांमधलं अंतर. आणि आता सुरू करूया. आपला डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे आणि उजव्या बाजूला मागे ओढून डाव्या पायाची लाच बघा. आणि पुन्हा विरुद्ध बाजूला डाव्या बाजूला मागे ओढून उजव्या पायाची लाच बघा. असं थोडंसं डायनेमिक हालचाल सुरू करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा झालं की थांबवा. आता इथे आपल्या कमरेच्या स्नायूंना विसरू. बरोबर. आता आपण थोडस लॅटरली बेंड घेऊया. म्हणजेच थोडस साईड वळ. तर आता पावलं जळून घ्या. मगाशी ज्या पावलांमध्ये आपण अंतर घेतलं होतं तर तीच पावलं आपल्याला जळून घ्यायची. अगदीच तोल जात असेल तर मात्र थोडस पावलांमध्ये अंतर. ठीक आहे. शक्यतो पावलं जुळले आणि दोन्ही हात खांद्यातून अगदी सरळ ठेवा. आडवे 180 डिग्री आडवे आहे. ठीक आहे. हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत. तळवे आपले जमिनीला समांतर आहेत. ठीक आहे. आता हात असेच ठेवून फक्त एकदा कमरेतनं उजव्या बाजूला बेंड व्हायचं आणि एकदा डाव्या उजवीकडे डावीकडे. तुमच्या कमरेला एक छान असा स्ट्रेच येतोय, ताण येतोय, त्याकडे लक्ष करा. हात आपल्याला असे कुठे खाली वर करायचे नाहीत. हात आपले स्ट्रेट असतील. फक्त एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. विमान जसं हवेमध्ये उडतं किंवा पक्षी जसे हवेत उडतात त्याप्रमाणे हात खाली नको, हात सरळ, हात सरळ. फक्त कमरेत उजवीकडे आणि डावीकडे. एका रेषेमध्ये आपले हात असले पाहिजे. ठीक आहे. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं दिसतंय. ज्यांनी त्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते नीट करत असतील असं मी समजून घेतले. आणि आता मध्ये थांबायचं. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. जोड श्वासाची. श्वासाकडे लक्ष. करूया ही प्रोटेक्शन. पुन्हा दोन्ही पावलांमध्ये थोडस अंतर. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. हात कमरेवर, नजर समोर. कमरेवरती म्हणजे जिथे आपल्या कमरेची दोन हाडं असतात ना तिथे ठेवायची. नजर समोर ठेवायची. आणि आता सुरू करा. आपली कमर उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे. गोलाकार फिरवा. फक्त कमरेतनं गोलाकार फिरण्याचा प्रयत्न करा. आपली जी अप्पर बॉडी आहे ती पॅसिव्हली हलत असेल. उजवीकडून डावीकडे 5 वेळा. ओके. थोडंसं पायामधलं अंतर कमी करायचं. विरुद्ध बाजूला. आता डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 2. डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. 3 4 आणि 5. दोन्ही वेळेला 5. 5 वेळा झालं दोन्ही बाजूनी की थांबा आणि हात खाली घ्या. पुन्हा थोडा वेळ विश्रांती. करणार आहोत आपण
तिर्यक ताडासन. आणि त्यासाठी पावलांमधलं अंतर पुन्हा थोडस कमी करायचं, म्हणजे पुन्हा अर्ध्या फुटापर्यंत पेक्षा पण कमी असेल पावलांमधलं अंतर. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करायची आहे आणि दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय आणि जाणीवपूर्वक आपले हात आपण स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. जाणीवपूर्वक. हा, जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि आता सुरू करूया. आपल्याला एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. श्वास घेत हा सुरू करायचं. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे. पूर्णपणे स्ट्रेच अनुभवायचा आहे. आणि एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला आपण पुन्हा एकदा बेंड घेतो. आता या बेंड मध्ये किंवा ह्या स्ट्रेचिंग मध्ये बघा, पूर्णपणे आपले कमरेपासूनच्या हातापर्यंतचे सगळे स्नायू अपवर्ड स्ट्रेचिंग आहेत आणि आपण त्यांना साइडवर्ड बेंड देतो. मध्ये येऊन थांबा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली. आपले हात पूर्णपणे खाली येऊ दे. आणि आता विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपण जी आता नुकतीच कृती केली ती संपूर्ण कृती मनाने पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करा. मनानेच आपण करतो. डोळे मिटून बघा आपल्याला आपण किती कनेक्टिव्ह आहोत आपल्या मनाशी हे आता आपल्याला लक्षात येईल. डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी असं इमॅजिन करा की तुम्ही आता पुन्हा हीच कृती करताय. आपल्याला जर ते दिसलं तर आपली वाटचाल अगदी व्यवस्थित सुरू आहे. शरीर मनाने आपण खरंच साधना करतोय. ठीक आहे. हा पहिलाच आपला प्रयत्न आहे. हळूहळू आपण असे प्रयोग करत जाऊ. म्हणजे आपलं जे योग साधनेचं जे उद्दिष्ट आहे ते नक्कीच आपल्याला साध्य करता येईल. शरीराकडून मनाकडे जाणं. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन बघा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराशी जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. दोन्ही हात हृदयापाशी डोळे बसलेले आणि आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजे आपल्या आयब्रो सेंटर मध्ये आपण अशी कल्पना करूया की आपण एकदम समोर पाहतोय आणि तिथून डोंगरावर सूर्य उगवत आहे. त्याची किरण सोनेरी किरण त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आपल्या मुखावर पडत आहे आणि आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपल्याला या किरणात सोबत मिळत आहे. आणि त्याबद्दल सूर्यदेवतेबद्दल मनामध्ये एक कृतज्ञता भाव. गायत्री मंत्राचं पाठवणी करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन. बरं, आता आपल्याला हाताची पोझिशन चेंज करायची नाहीये. फक्त उजवं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आपण करतोय 9 अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन. ठीक आहे. आता आपले हात सगळ्यांचे खाली आले, पावलाच्या जवळ आहे. ठीक आहे. आता शेवटपर्यंत आपल्याला हातांची पोझिशन बदलायची नाही असा एक प्रयत्न करू द्या. ठीक आहे. आपला डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन,
7 भुजंगासन, 8 पर्वतासन, नजर आपली लेवल मिडलकडे, 9 आपलं डावा पाय पुढे, अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाऊल पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. बरं, अजून 2 आपण एक्स्ट्रा करूया, म्हणजे एकूण 3 करायचे आपल्याला. ठीक आहे, आता मी फक्त अंक काउंट करेल, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ज्याला दम लागला असेल, गरगरल्यासारखं वाटत असेल त्यांनी थांबा. ज्याला शक्य आहे त्यांनी अजून 2 करण्याचा प्रयत्न करा. सुरू करा. ओम मरीचे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. डोळे मिटून काही सेकंद थांबा. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या. डोळे मिटून घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडून मान मागे सैल सोडा. आणि आता आपण जे सूर्यनमस्कार केले ते पुन्हा एकदा मनानेच करण्याचा प्रयत्न करा. आपण कशा प्रकारे केलं आपण याचा अनुभव करूया. डोळे मिटायचे, श्वासाची गती चालू आहे आणि बंद डोळ्यांनी आपण पुन्हा एकदा या सगळ्या 12 स्टेप्स आपल्या सूक्ष्म मनाने करत आहोत. असं इमॅजिन करायचं. जेव्हा आपण मनाने ही कृती करतो तेव्हा आपण अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतोय. जिथे कुठे आपल्याला अडचण वाटते तो भाग किंवा तो अवयव आपण अजून नीट करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण मनानेही हे सूर्यनमस्कार करतोय त्यावेळी. रिलॅक्स. करूया आपण बॅलन्सिंग असं वृक्षासन. ज्यांना असं वाटतंय की आपला तोल जाईल त्यांनी मात्र भिंतीला टेकून उभं राहून करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता आपलं उजवं पाऊल जे आहे, जे उजवा पाय वर उचलायचा आहे तसं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि मग इथे आपण स्थिर झालो की त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार केले.
दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि नजर समोर. पुन्हा एकदा शारीरिक स्थिरता आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करायची. श्वासाकडे लक्ष द्यायचं की मग मानसिक स्थिरता सुद्धा काढा. मोठा श्वास घ्या आणि संथ गतीने सोडा. छान. ज्यांचे वेळी ऑन आहेत त्यांचं दिसतंय, ज्यांचे बंद आहेत त्यांनीही नीट केलं असेल असं समजून घ्या. आता उलट सान करूया. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. आपला उजवा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. आपला सगळा भार डाव्या पायावर जातो. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती आणि विरुद्ध बाजूने तीच होते. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि मग डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. ही रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं हे वृक्षासन आहे. त्याचबरोबर शरीर मनाने जर स्थिर होतो, एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो या आसनाच्या सरावाने. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करा आपापल्या क्षमतेने. चेहऱ्यावर एक छान असं स्मित हास्य दिसते. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्यायचा, सावकाश सोडायचा. छान. व्हेरी गुड. आणि उलटसाल करताना सावकाश दोन्ही हात खाली, डावा पाय खाली आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मध्ये सैल सोडून रिलॅक्स व्हा. दोन श्वास इथे थांबूया या विश्रांती स्थितीमध्ये. आणि वज्रासन करूया स्टेप बाय स्टेप विजीवर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट. हातांची ध्यान घेऊया. डोळे मिटून घेऊया. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना या सगळ्या वज्रासनाचे शारीरिक लाभ मला या क्षणी प्राप्त होत आहेत. मी श्वास घेताना आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडले पाहिजे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. कारण आपण उत्तान मंडूकासन किंवा याला वीरासन असंही म्हणतात. सोपं आहे. आपले जे दोन्ही गुडघे जुळलेले आहेत ते एकमेकांपासून लांब करायचे. जुळलेले जे आपले गुडघे मांड्या आहेत त्या एकमेकांपासून लांब करायचे. बरं, हे सगळं मॅटवर बसून करा. खाली चटई चादर असेल तर तुमच्या पायाला दुखापत होऊ शकते. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा मणका सरळ, मान मध्यभागी, डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. बघा इथे तुमच्या अँकल जॉईंट्स मध्ये हलकासा स्ट्रेच असेल तर ज्यांना लिगामेंट किंवा याच्या आधी जर कुठला अँकल जॉईंट्स मध्ये जर तुम्हाला दुखापत असेल तर जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबू. आता आपला उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा खेच द्या उजव्या हाताला. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेली असतील आणि त्यानंतर आपला उजवा हात मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा.
डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते पुन्हा एकदा. आपल्याला कुठेही गंभीर चेहरा करून आपल्याला योगासनं करायची नाही. डोळे मिटलेले दीर्घ श्वसनाचं एक आवर्त. मोठा श्वास घ्यायचा आणि सोडायचा. इथे 5 श्वास आपण थांबूया. मी अंक काउंट करते, तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. डोळे मिटलेले आहेतच. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डोळे उघडा. आधी वर असलेला डावा हात सरळ करा आणि मग तो गुडघ्यावर घ्या. त्यानंतर उजवा हात सरळ करा आणि तो गुडघ्यावर. हाताच्या आधाराने आपले दोन्ही गुडघे मांड्या एकमेकांच्या जवळ घ्या आणि वज्रासनामध्ये थोडा वेळ स्थिर व्हा. डोळे मिटलेले. आपण जी नुकतीच कृती केली त्यामुळे काही बदल जाणवत आहेत का, तर किती आपण कम्फर्टेबली इथे बसलो होतो हे आपला आपण अनुभव घेऊया. एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा. उजवा हाताच्या आधाराने, मग डावा. पावलांमध्ये थोडीशी हालचाल करा. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज थोडीशी फिरून घ्या आणि सावकाश एक कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि अर्धा तास आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. बंद डोळ्यांनी त्या सगळ्या कृती आठवण्याचा प्रयत्न करा आणि ते करत असताना कुठे आपली श्वासाची गती वाढली होती, कुठे दमल्यासारखं झालं होतं, हे आपलं आपण तपासा. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ असतील आणि आता उजवा पाय न उचलायचा. डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. त्यानंतर डावा पाय वर उचलायचा आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अशा प्रकारे थोडीशी डायनामिक हालचाल करूया. सुरू करायचंय. करूया. 1, 2, 3. डोकं वर न उचलता. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता उजवाच हात आणि उजवाच पाय. ठीक आहे. 10 वेळेला ही कृती. फक्त एकच हात आणि एकच पाय. मगाशी विरुद्ध हात विरुद्ध पाय होता. आता एकाच बाजूने कृती सुरू करूया. 10, 9. डोकं वर न उचलता. 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. विश्रांती. करणार आहोत आपण आता उत्थित द्विपादासन. आता ज्यांना पाठीचे दुखणे आहेत, कमरेचे दुखणे आहेत, त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. कुठेही अवघडल्यासारखं वाटलं तर मात्र हे आसन करणं टाळा. तुम्ही डायरेक्ट 90 डिग्री पाय उभे घ्या आणि पायाच्या अंगठे पकडा. ठीक आहे. ज्यांना पाठीचा मणक्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सूचना. बाकीच्यांनी स्टेप बाय स्टेप करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, एकदम रिलॅक्स. आपला दोन्ही पाय एकत्रित 30 अंश, 45 अंश, 60 अंश असं करत करत वर येते. ठीक आहे. आता हा डिग्रीचा जो प्रकार आहे तो तुमचा तुम्हाला अनुभवायचा आहे. जास्त पाय वरही नाही गेला पाहिजे, जास्त खालीही नसला पाहिजे. मनानेच तुम्ही सगळ्यांनी इमॅजिन करायचं की 30 डिग्री किती असतं, 40 डिग्री किती असतं, अशा प्रकारे सुरू करूया.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वरती घ्या. 30 डिग्री, फक्त 30 डिग्री. आणि 2 श्वास थांबा. 1 2. थोडेसे पाय अजून वर घ्या. 45 डिग्री. आणि 2 श्वास थांबा. 1 2. 60 डिग्री वर. 2 श्वास थांबा. 1 2. 70 डिग्री वर. 2 श्वास थांबा. 1 2. आणि आता फुल 90 डिग्री वर. डोकं वर न उचलता पृथ्वी. पायामध्ये थरथर वाटत असेल तर मात्र आपल्या हातांचा आधार द्या आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. जर पायात थरथर वाटत असेल तर. अन्यथा आपल्याला या स्थितीमध्ये काही सेकंद थांबायचं आहे. सुप्रिया ताई, तुम्ही जास्त वेळ अशा टॉपसी टर्नेमध्ये थांबू नका. ठीक आहे? 5 सेकंद इथे थांबायचं आहे. 5 4 3 2 1. रिलीज. हळूहळू खाली या. 60 डिग्री खाली. त्यानंतर 40 अंश खाली, 30 अंश खाली, 20 अंश खाली, 10 आणि मग 0. रिलीज. रिलॅक्स. पोटावरती, पोटावर प्रेशर आलेला आहे. श्वासाची गती थोडीशी वाढलेली आहे. डोळे मिटून घ्या, नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश फुंकर मारून सोडा. पूर्णपणे जो आलेला ताण होता, स्ट्रेच होता, तो सगळा रिलीज करा या फुंकर मारून. आणि बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा इमॅजिन करा, मागोवा घ्या की आपण कशा प्रकारे हे केलं, आपण किती सहज केलं, कुठे आपल्याला जास्त अवघडल्यासारखं वाटलं आणि आपल्याला पुढच्या वेळेला या सगळ्या सुधारणा करायच्या आहेत असं मनाशी पक्क करा. करूया उत्तानवक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपले गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली. आपल्या टाचा सीटच्या जवळ घ्या. हातांच्या बोटांची गुंफण करा. ही पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. ही स्थिती सगळ्यांची पक्की झाली आहे. आता आपले जोडलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. तिथल्या तिथेच आपण ही कृती करतोय. डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतो, सोडतो. विश्रांतीकारक आसनामध्ये हे आसन एक मोडलं जातं. इथे आपल्याला थोडस शरीराने स्थिर वाटतं आणि जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष देतो तेव्हा ऑफकोर्स मनाने सुद्धा शांती मिळते. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. ते बघा. आता कुठे ताण आहे, कुठे पीड आहे, कुठे प्रेशर आहे हे तुमचं तुम्ही तपासा. जेव्हा आपण आमचा आकृती बंद केलं तेव्हा आपल्या लक्षात येईल. उलट चाल करूया. डोळे उघडा. सावकाश. पाय मध्यभागी, मान मध्यभागी येऊ दे. त्याचा थोड्याशा लांब गेल्या असतील सीटपासनं, तर त्या थोड्याशा जवळ घ्या. आता आपले हे जोडलेले पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे येईल. तिथल्या तिथेच पाय डावीकडे आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे पहा. डोळे मिटून घ्या. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी असते. पुन्हा इथे चेहरा गंभीर करायची गरज नाहीये. एखादी कसं स्मित असते चेहऱ्यावर. कपाळावर कुठल्याही प्रकारची आठवण येणं टाळायचं आहे. श्वास घेतो, सोडतो. पुन्हा एकदा त्याच गोष्टींचं निरीक्षण करा. कुठे ताण, कुठे प्रेशर, कुठे पीड हे आपलं आपण तपासा आणि जोड श्वासाची. पुन्हा चाल करूया सगळ्यांनी. डोळे उघडायचे आहेत. सावकाश पाय आणि मान मध्यभागी येऊ द्यायचं. दोन्ही पाय सरळ करा. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती.
पोटावर पडून आपण एक आसन करूया, बॅलन्सिंग आसन. आणि त्यासाठी एक कुशीला वळायचं आहे आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर, डोळे मिटून घ्यायचे आणि या स्थितीमध्ये किंवा या स्थितीचा काही सेकंद अनुभव घेऊया. फार क्वचितच आपण या स्थितीमध्ये असतो. डोळे मिटून थोडी श्वासाची करणार आहोत आपण नौकासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय सोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. आपल्या हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि आता दोन हात डोक्याच्या दिशेने वरच बोलले. आपल्या पायांना खालच्या बाजूने स्ट्रेच द्या. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणवले आणि एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या उदरभागावर म्हणजेच पोटावरती येतो. नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच. पाय मागच्या बाजूने, हात पुढच्या बाजूने आणि जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. परफेक्ट. खूप छान. यथाशक्ती थांबूया. शक्यतो 10 सेकंद थांबवायचा प्रयत्न करा. श्वास चालू ठेवा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. खाली घ्या. आपले हात, पाय, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. हृदयाच्या गतीची जाणीव थोडीशी वाढली असेल. श्वास आणि हृदयाची गती. सावकाश एका कुशीला वळूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. पाठीचा कणका सरळ. डोळे मिटून घ्या. पुन्हा एकदा शरीराने स्थिर होऊया. जाणीव श्वासाची. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून. खोलवर दीर्घ पूरक आणि संकरेज. स्लोली, कम्प्लीटली ब्रीथ आउट. खोलवर दीर्घ पूरक. स्लोली रेच. संथ गतीने सावकाश घेतलेला श्वास सोडून. आंतरिक संबद्धता वाढलेली असते. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या अंतरंगातील प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. प्राणस्तेतं वशे सर्वं त्रिदिवे यत्र तिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रत्यांश विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करतो तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपदा प्राप्त करून दे. सावकाश अभिमान सरळ.
डोळे मिटलेले तसेच ठेवायचे, दोन्ही हात गुडघ्यांवरती. पुढची साधना बंद डोळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अर्धत मिटलेले. करतोय आपण अनुलोम विलोमची 5 आवर्तन. बॅलन्सिंग प्राणायाम आहे हा. केले. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. डावीने खोलवर, डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवीने खोलवर दीर्घ पुरण. उजवी बंद, डावीने संथ रेच. दुसरा वर्त, डावीने पूर, डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पूर, उजवी बंद, डावीने रेच. डावीने पूर, डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पूर, उजवी बंद, डावीने रेच. डावीने पूर, डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पूर, उजवी बंद, डावीने रेच. शेवटचा, डावीने पूर, डावी बंद, उजवीने रेच. उजवीने पूर, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेच. उजवा हात गुडघ्यावर, ज्ञान मुद्रेत. शरीर मन समतोल करणारा, तणाव कमी करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. त्याचा मनातल्या मनात मागोवा आणि मनाने आपण अजून एक आवर्तन करूया. बंद डोळ्यांनी मनानेच मानसिक आवर्तन 1. डावीने श्वास घ्यायचा, असं इमॅजिन करायचं. डावी बंद, घेतलेला श्वास आपण उजव्या नाकाने सोडून देतो. पुन्हा उजवीने आपण श्वास भरून घेतोय. पुरं दोन्ही नाकपुड्या बंद आहेत आणि डावीने घेतलेला श्वास रेच. मानसिक आवर्तन. काल आपण शीतली प्राणायाम पाहिला. त्या प्राणायाममध्ये आपण जिभेची पन्हळ केली होती. आज आपण पाहणार आहोत शीतकारी प्राणायाम. या प्राणायामामध्ये आपल्याला ओठ विलग करायचे, दातावर दात लावायचे आणि दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. तोंड बंद करून घेतलेला श्वास नाकाने आपण बाहेर सोडून देणार. जसे आपण काल शीतलीचे काउंटर इंडिकेशन पाहिले, म्हणजे ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचे. ज्यांची कोणाची दाताची ट्रीटमेंट चालू असेल, रूट कॅनल किंवा दाढ दुखी असेल, हिरड्यांचा काही त्रास असेल, तर त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करणं टाळायचा आहे. जेव्हा आपण श्वास घेतो, हवा आतमध्ये भरून घेतो, तेव्हा त्या ठिकाणी ठणका लागू शकतो. ठीक आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही आवर्तनं लाभदायक ठरतात, प्रिव्हेंटिव्ह ठरतात. आणि मोकळ्या हवेच्या ठिकाणी, शुद्ध ठिकाणी आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे. तर करूया शीतली शीतकारी प्राणायाम. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा स्थित असा आवाज येतो, म्हणून हा शीतकारी प्राणायाम. डोळे मिटून घ्या, ओठ विलग करा, दातावर दात. आपली जीभ दोन्ही दातांच्या पंक्तीच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घ पुर, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठापर्यंत जातोय.
तोंड बंद आणि नाकाने संथ पण म्हणतात. पोट विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, दातांच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद, नाकाने संथ अजून एकदा. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने संथ श्वासाची गती संथ झालीये, विचार आपोआप कमी झाले, मन शांत झाले. शीतली प्राणायामाची 2 आवर्तनं करून घेऊया. एकदा उजळणी करतोय आपण काल शिकलेला प्राणायाम. आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची, जिभेची पन्हाळ डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. जिभेच्या पन्हाळीतून हवा आतमध्ये खेचून घ्या. तोंडाने पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. अजून एकदा. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. डोळे मिटलेले आणि या दोन्हीही प्राणायामांचा मनातल्या मनात मागवा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसं द्रावण. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती घेऊया. प्राणस्पंदन, आपलं मन, आपली जाणीव, आपलं लक्ष त्या प्राणस्पंदनांकडे केंद्रित करा. आपल्या दोन्हीही हातांची उरलेली 3ही बोटं अर्धवट मिटलेली आणि ती सैलसर असतील. चेहऱ्यावर छान असं स्मित हास्य. या प्राणस्पंदनांची अनुभूती घेत घेत करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात लावा आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सुरू आणि एका कुशीमधून पाठीवर करून विश्रांती घ्या. अगदी सावकाश. 1 ते 2 मिनिटासाठी ही विश्रांती फार गरजेची असते आपल्याला. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती.
संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून दे. पायांमध्ये हातांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आणि कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. पुढची 2 मिनिटं तरी आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. आपण आता जी काही 1 तास साधना केली शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी, त्या साधनेचे सगळे फायदे, सगळे लाभ आपल्याला या क्षणी मिळत आहेत. मी पूर्णपणे एनर्जाइज होत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावरती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपल्या शरीरामधल्या सगळे अवयव, स्नायू, सांधे, पेशी, ग्रंथी शिथिल झालेल्या आहेत, रिलॅक्स होत आहेत. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येतोय. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवत आहे. शरीर मनाने स्थिरता, शांतता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी माझा श्वास घेताना या सृष्टीतली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून येत आहे. माझ्या अवयवांमध्ये, माझ्या पेशींमध्ये ही सकारात्मकता पूर्णपणे जात आहे, रुजत आहे. आणि मी श्वास सोडताना माझे सगळे नकारात्मक विचार, माझ्या सगळ्या व्याधी, माझ्या सगळ्या भीती, चिंता, काळजी, दुःख हे सगळं बाहेर सोडते. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता, कुलस्वामिनी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यासाठी आपण योग्य असे परिश्रम घेत आहोत. आपली वाटचाल योग्य रीतीने होत आहे. आणि या सगळ्यासाठी ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. आपली सगळी नियोजित कामे खूप छान पूर्ण होणार आहे. मला योग्य असं यश मिळणार आहे. माझं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी आहे. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान डावीकडे उजवीकडे फिरवून डोक्याच्या दिशेने वर न्यायचं. एक हलकासा खेच देऊया. आणि सावकाश डाव्या कुशीला मारा. उजव्या हाताच्या आधाराने बायको स्थितीमध्ये
दोन्ही हात जोडून शांती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने मध्ये मिळा. आपापल्या क्षमतेने प्रयत्न कडे झुकून जोडलेले हात आणि कपाळासह माझी साधी मी ओढणे समर्पित करत आहे. माझा द्वेष पाहून माझी सगळं सोडून देत आहे आणि प्रचंड आत्मविश्वासाने मी केले सुरुवात करीत आहे. सावकाश कमी पसरवून दोन्ही हात खाऊन कपाळाच्या पायाचं घर्षण निर्माण झालेली भूक अलगदपणे डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देवी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या अणूकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड कर.